जळगाव येथील ज्ञानदेव नगरातील महिलांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन। ज्ञानदेव नगरात टवाळखोरांकडून महिलांसह तरुणींना अश्लील शिवीगाळ करत छेडखानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता निमजय फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल पाटील बाक्षे यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत निवेदन दिले आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी उपाययोजना कराव्या अशी मागणी या महिलांच्या वतीने करण्यात आली आहे। दिवसात तसेच रात्री टवाळखोर मद्यप्राशन करून महिलांना तसेच तरुणींना शिवीगाळ करत छेडखानी करत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना यावेळी निवेदन दिले आहे। या संदर्भातली आज दिनांक 17 जानेवारी रोजी निमजय फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल पाटील बाक्षे यांनी निवेदनाप्रसंगी माध्यमांना माहिती दिली। नमस्कार, मी शीतल पाटील बाक्षे, अध्यक्षा निमजई फाउंडेशन जळगाव। आम्ही आत्ताच एसपी सरांना एक निवेदन दिलेलं आहे। महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजे, कारण ज्ञानदेव नगर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसापासून अतिशय जे टवाळखोर जे मुलं आहेत ते महिलांची छेड काढतायत आणि असा एक दुर्दैवी प्रसंग माझ्यासोबतही घडला। मी आणि माझी बहीण गाडीवर जात होती, तिच्या गाडीला कट लागला तर त्यांनी अरेरावी भाषेमध्ये आणि अरेच्छ भाषेमध्ये त्यांनी आणि स्त्रीला लाज वाटेल अशा भाषेमध्ये शिवीगाळ त्या मुलांनी त्या ठिकाणी केलेली आहे। तर सरांना एकच आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून महिला ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांचं नाव घेण्याची हिंमत एखाद्या मुलाची झाली नको पाहिजे। आणि आपल्या माध्यमातून आम्ही एकच आव्हान करू महिलांना की आपल्यालाही काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर आपणही थेट आमच्यापर्यंत किंवा आपले जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत, एसपी सरांपर्यंत तुम्ही निश्चित पोहोचू शकतात, कारण या घटनेला घाबरू नका। बऱ्याचशा महिला घाबरता घरी बसून आमच्यापर्यंत त्या पोहोचताय, आम्ही निश्चित तुमचा विषय जो तो वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, परंतु आपण सुद्धा यामध्ये कुठलीही भीती मनात न ठेवता तुम्ही सगळ्यांसमोर या आणि या गोष्टीवरती आपण सगळेजण आपल्याला न्याय देण्याचा सुद्धा निश्चित प्रयत्न करू। हो सर, आम्ही पोलिसांमध्ये पण शनीपेठ पोलीस स्टेशनलाही आम्ही तक्रार दिलेली आहे। आणि त्याचप्रमाणे काल एक किस्सा घडला की ज्या आमच्या बाजूच्या महिला होत्या त्यांच्या घरावर पण आल्या, त्यांच्या अंगावर ते धावून गेले, शिवीगाळ केली, दारू पिऊन येतात। हे घाणेरड्या गोष्टी परिसरामध्ये म्हणजे अशा आताच्या या परिस्थितीमध्ये घडायला नको, पण या सगळ्या गोष्टी अगदी लाजिरवाण्या आहेत। म्हणून प्रशासनाला आम्ही एक निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो होतो। निश्चित त्याच्यावरती आम्हाला न्याय मिळेल असं आम्ही आपल्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू।